नमस्कार. स्टार TV9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहोत स्टार TV9 मराठी न्यूज. बातमी आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना अखेर पारगाव कारखाना पोलिसांनी आळा घातला आहे. पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत पल्सर मोटारसायकलसह 6.5 तोळे सोने असा एकूण 10,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खडकवाडी येथे एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग आणि चंद्रकांत गव्हाणे यांनी तब्बल 100 ते 150 CCTV फुटेजचे बारकाईने तपासणी केली. विविध तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अजय देवकर उर्फ भोऱ्या याची ओळख पटविण्यात आली. पोलिसांना पाहताच आरोपीने शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस अंमलदार संजय साळवे आणि मंगेश अभंग यांनी सुमारे 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ओंकार शेंडगे आणि आतिश गव्हाणे यांच्या साथीने पारगाव, रांजणगाव MIDC, शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे परिसरातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, अमोल वडेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे तसेच पोलीस मित्र रामदास वाळुंज यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. याच बातमीचा आढावा घेतला स्टार 9 मराठीचे संपादक नवीन सोनवणे.